प्रथमेश म्हात्रे, गोलंदाजीसाठी हिमांशु पाटील। पहिला चेंडू हलके स्टिअर केला जातोय फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने, एक धाव पूर्ण होते, थोडीशी डिलाई, दुसऱ्या धावेची होती संधी। या चुका महागड्या ठरतील, एखादी चूक लवकर दुरुस्त करणं गरजेचं। ज्या क्षणी तुमच्या चुकीचं रूपांतर घोड चुकीमध्ये होईल त्या क्षणी तुमच्या स्वप्नांचा होईल चुराडा। पहिल्याच बॉलवर ही चूक झाली, त्याच मॅच चालून गेलं, पण शेवटच्या बॉलवर जेव्हा एका धावेची गरज असते अशा वेळेला जर ही चूक झाली तर ती महागात पडू शकते। पहिल्या चेंडूवर सिंगल कंप्लीट केलेली आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजे सुमित धोंगडे। प्रथमेश म्हात्रे यांनी नेहमीच एक चांगला खेळ खेळलेला आहे आणि 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये एक आयडियल स्ट्रायकर बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते। त्याचमुळे पहिला बॉल त्यांनी संयमाने खेळला आणि स्ट्राईक रोटेट केली। सुमित स्ट्रायकर यांच्या दिशेने हिमांशूचा पुढील चेंडू, यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतोय चेंडू, अनएक्सपेक्टेड अनइवन बाउन्स। खेळपट्टीची मदत पाहायला मिळते, मनीष ही खेळपट्टी कधी बॅटरला कधी बॉलरला, पण संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर या खेळपट्टीने बॉलरला थोडं जास्त सहकार्य केलंय। बादलजी, गोलंदाजांवर ही खेळपट्टी नक्कीच आशीर्वाद देताना आपण पाहिले मागच्या 4 दिवसांपासून आणि म्हणूनच आज सुद्धा बॉलर्स एका नवीन उमेदीनं बॉलिंग करण्यासाठी पोहोचले। हिमांशु तिसरा चेंडू शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, असं पण राहतात, अगदी मधल्या यष्टीवरचा चेंडू होता, हलकेच अपील, पण या चेंडूमध्ये कदाचित बाउन्स जास्त आणि त्यामुळे बेनिफिट ऑफ डाऊट ऑलवेज गोज इन द फेवर ऑफ द बॅटर। या कदाचित उक्तीचा किंवा अलिखित नियमाचा पंचांनी केला वापर। हा ॲक्शन रिप्ले सुद्धा पाहायला मिळतोय। सांगत होते एकूण तिसऱ्या चेंडूची हिमांशु अगदी पहिल्या चेंडूपासून सुरेख नियंत्रण। बैठक स्ट्रोक घ्यायचा होता आणि लेग कटर बॉलला व्यवस्थित ओळखण्याचा प्रयत्न होता नक्की, पण बॉल थोडा राईज झाला टप्पा पडल्यानंतर, त्याचमुळे तो कनेक्शन बनवू शकला आणि सुमितचं स्ट्रगल खेळपट्टीवर पाहायला मिळते। 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 1। सुमित हलक्या हाताने खेळून करतायत हे चेंडू, एकेरी धावेसाठी धावसंख्या परावर्तित होते। बऱ्याच कालावधीनंतर एकेरी धाव आणि दोन्ही फलंदाज आपल्या 1-1 या धावसंख्येवर। पहिल्या षटकापासून मोठे फटके खेळण्याची गरज नसते, षटकं किती आहेत एका डावामध्ये ते ओळखून तुम्हाला खेळायचं असते। त्याचमुळे या खेळपट्टीवर जिकडे मागच्या 4 दिवसांपासून गोलंदाजांनी आपला वरचष्मा दाखवलाय, फलंदाज देखील थोडी कसोटी स्वतःची घेत आहेत आणि त्याचमुळे सिंगल डबलवर जास्तीत जास्त विश्वास ठेवतात। 4 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या फक्त 2। आतापर्यंत हिमांशूचा दबदबा या षटकावर। प्रथमेश म्हात्रे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, आवाज आवाज आणि आवाज, बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या हाती येऊन विसरतोय। पहिल्या विकेटचा होतोय पतन, पहिली सफलता ही आरपीएम विकेट नंबर 1। खेळवलं असं नाहीये, पण प्रथमेश खूप कमी वेळा पहिल्या षटकातच बाद होतात, पण आता ते झालंय कारण गोलंदाजी वरच्या स्तराची हिमांशूची आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे। त्याचमुळे उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीमध्ये तो देखील वरच्या क्रमावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि आजच्या रजनीतली पहिली विकेट हिमांशूच्या खात्यात जाते। 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे फक्त 2, गडी बाद झाले 1। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, मिस्टर ओमकार पाटील। मनीष चांगले गोलंदाजी करण्यासाठी, विकेट मिळवण्यासाठी स्टंप्स टू स्टंप गोलंदाजी करणं गरजेचं नसतं। काही वेळा योग्य टप्प्यावरची तुमची गोलंदाजी जर बॅटरवर दबाव निर्माण करून गेली तर विकेट आपल्याला आपोआप मिळतात। जणू काही त्याच उक्तीचा वापर केला हिमांशु पाटीलने। प्रत्येक चेंडू अगदी योग्य टप्प्यावर टाकला, बॅटरला जखडून ठेवलं, निर्धाव चेंडूंची संख्या वाढवली आणि दबावाखाली प्रथमेश म्हात्रे माघारी परततोय। तर श्री रामेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं बक्षीस आजच्या वेळापत्रकासाठी लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार यांच्यासाठी 2500 रुपयांचं बक्षीस प्रत्येक खेळाडूला दिलं जाईल। त्याचप्रमाणे सलग 3 विकेटसाठी सुद्धा हे पारितोषिक असेल। शेवटचा चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न, बॅटची कट, पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण, यावेळी दबाव बघा। ओमकार पाटील जणू काही एक धाव घ्यावी, लवकरात लवकर स्ट्राईक रोटेट करावा, आपल्या खात्याची सुरुवात करावी या दबावामध्ये होता। मात्र पहिल्या स्लिपमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण, पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक होतंय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावा जमतायत फक्त 2। एका गड्याच्या मोबदल्यात बाद होतोय फलंदाज प्रथमेश म्हात्रे। व्हॉट अन इम्पॅक्ट बाय बॉलर हिमांशु पाटील। हिमांशूसाठी हे मैदान खूप चांगलं राहिलेलं आहे, चांगला अनुभव त्यांना मिळालेला आहे, त्याचा फायदा संघाला झालेला आहे।
त्याचमुळे आता तेच जोपासताना या रजनीतील पहिल्या षटकाची हाताळणी हिमांशू पाटीलने योग्य केली. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं AK स्पोर्ट्सने. त्यासाठी चांगल्या षटकाची हाताळणी करणं आवश्यक होतं आणि म्हणूनच हिमांशू पाटीलचा पर्याय जो पहिल्या षटकासाठी बंटीने वापरला होता तो योग्य ठरला. सुमीचं स्ट्रगल आपण पाहतोय, ज्यांनी 3 चेंडू घेतले, 1 धाव बनवली. ओमकार पाटील जे मुरबीचे खेळाडू आहेत त्यांनी आतापर्यंत खातं खोललं नाहीये. त्याचमुळे अजूनही 7 षटकाचा खेळ बाकी आहे. सुरुवात जरी चांगली झाली नाहीये पण अजूनही 7 षटकामध्ये उलटफेर होऊ शकतात. जयदीप भोंडिवले या खेळाडूबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं. पहिल्या सामन्यामध्ये 1 विकेट, दुसऱ्या सामन्यामध्ये 3 विकेट, तिसऱ्या सामन्यामध्ये 1 विकेट. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 5 सफलता या खेळाडूच्या नावे आहेत. हिमांशू पाटील सुद्धा संपूर्ण स्पर्धेतील 5 विकेट आपल्या नावे करतायत आणि सुमित डोंगरे संपूर्ण स्पर्धेतील आपलं अर्धशतक पूर्ण करतायत. या एकेरी धावेनिशी आपल्या वैयक्तिक 50 धावा, यामध्ये पहिल्या सामन्यातील 32 धावा, दुसऱ्या सामन्यातील 15 धावा आणि तिसऱ्या सामन्यातील 2 धावा. ही सगळी पुंजी सुमित डोंगरेची. मात्र मैदानावर जोडी आहे सुमितच्या सोबत ओमकार पाटील. जबाबदारी असेल ओमकारवर. आज 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रमोट केलं गेलंय ओमकारला. संघ थोडासा अडचणीत, एका गड्याच्या मोबदल्या 2 धावा आणि समोर मिस्टर टर्मिनेटर जयदीप भोंडिवले. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अजून एक षटक. फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन. एक दिसतोय डीप मिड विकेटच्या दिशेने, एक लॉंग ऑफच्या दिशेने थोडा सरकलाय कव्हर्समध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात. यावेळी चेंडू अपस्टंपवर थोडासा बाहेरच्या दिशेने स्पिन होतोय. अपस्टंपच्या बाहेर जाऊन शरीरावर आदळतोय. चेंडू राहतोय निर्धाव. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांसाठी लेफ्ट आर्मरचा वापर केला जातोय. गोलंदाज नेहमीच चुणूक दाखवतात कॉन्क्रीटच्या विकेटवर. एका बाजूला हिमांशू पाटील यांचा अटॅक आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये आणि आता जयदीप भोंडिवलेचा. दोन्ही एंड परफेक्शन आहे गोलंदाजांचा आणि दोघंही कटर्स आहेत आणि त्याचमुळे हा पहिला बॉल त्यांचा लेग कटर होता. राईटी बॅटरसाठी सुमित चाचपडला. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने. जयदीप भोंडिवले हे खूप मोठं नाव आहे. छोटा पटाका बडा धमाका ज्याला म्हटलं जातं आणि हा पॉकेट साईज डायनामाइट. पुढे सरसावत खेळतोय चेंडू. मिडॉनच्या दिशेने फक्त एकेरी धावेवर समाधान असेल. आतापर्यंत जर विचार केला अवधूत स्पोर्ट कणकवली संघाची फलंदाजी हे बलस्थान म्हटलं जातं. सुमित डोंगरे, मनीष कोळेकर, दाजी नाईक, ऋतांशू पाटील, आशिष मेहरुल, जेनिश ठाकरे, जितू शेलार अशी खूप मोठी नावं. मात्र सध्या तरी हा संघ थोडंसं शांतप्रमाणे, जणू काही ही शांतता वादळापूर्वीची. अपेक्षा तीच आहे त्यांच्या चाहत्यांना. म्हणजेच एका बाजूला अवधूत स्पोर्ट्स चांगला खेळ खेळेल अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. पाहूया वादळापूरची शांतता आहे का. 3 धावा. यावेळी पूर्णतः बीट झाला होता बॅटर. त्यानंतर विकेट किपर सुद्धा बीट होतोय. धावसंख्या 3 या आकड्यावरून सरकते 4 या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही त्या फटक्यांची अपेक्षा आहे फलंदाजांना. त्याचमुळे क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळतायत. या मैदानाला पार करण्याचा प्रयत्न ते दाखवतायत. पण सुमित ढेकळे आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी घेतलेले आहेत. 2 धावा त्यांनी बनवले. या अगोदर सुमितसाठी ही स्पर्धा चांगली राहिली फलंदाजीचा दृष्टिकोन पाहिला तर. पण एका बाजूने आपण गोलंदाजीचा उच्च स्तर पाहिला तर हिमांशू पाटील आणि जयदीप काय चांगला कॉम्बो. सुमित स्ट्रायकर यांच्या रेषेने पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट, आडवी बॅट पूल करण्याचा इरादा होता. मात्र चेंडू थोडासा स्टिकर एरियाकडे आणि धावसंख्या 5 या धावसंख्येवर. ज्या 5 या धावसंख्येला मालवणीमध्ये 5 बोटांचा या थापाट असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या हाताला 5 बोटं असतात आणि त्याची एक वेगळी कथा आहे. मनीष या सगळ्या मालवणी म्हणींमागे काही वेगळ्या कथा. वेळ मिळाला तर ऐकूया. सध्या एक नवीन कथा लिहिण्याच्या इराद्याने बॉलिंग मार्कवर जयदीप ओमकारसाठी. अजून एकदा मोठ्या फटक्याचा इरादा. सध्या जर या पॉवर प्लेचा विचार केला तर जखडून ठेवलंय बॅटरला. अक्षरशः मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. जो पहिला चौकार, पहिला षटकार पहिल्या 1-2 चेंडूमध्ये पाहायला मिळतो. आता मात्र आतापर्यंत जवळपास 11 चेंडू संपलेत. अजूनही प्रतीक्षा पहिल्या चौकाराची. कथाचा आपण उल्लेख केला पण आता फलंदाज सुद्धा आपल्या संघाची व्यथा ओळखत नाही तर मग कसं चालेल. ती व्यथा ओळखून तुम्हाला खेळ द्यावा लागेल आणि आपण जर पहिला 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये मला असं वाटते 60, 65, 70 पर्यंत मजल मारावी लागेल. पाहूया त्यासाठी प्रयत्न दिसतेच फलंदाजांचे. पण गोलंदाज भाव खाऊन जातात. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 6. 1 गडी बाद. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. जयदीप सुमितचा दबाव झुगारण्याचा प्रयत्न अंगलट येतोय. दुसऱ्या विकेटचा होतोय पतन. जो धावसंख्येचा दुष्काळ पडला होता या दुष्काळाचं रूपांतर सुकाळामध्ये करण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि ही दुसरी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची विकेट जयदीप मिळवून देतोय आपल्या संघासाठी. या ऍक्शन रिप्ले. लेगस्टंपच्या बाहेर पिच होणारा चेंडू स्पिन होतोय. आडवी बॅट करतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हाती विसावतोय.
मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. काय गोलंदाजी बादल सर आपण पाहतोय सातत्यानं. तुम्हाला तुमच्या संघामध्ये का निवडलं गेलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्हाला द्यावंच लागेल आणि तेच प्रमाण देत असताना जयदीप नेहमीच समर्पक भूमिका घेताना पाहायला मिळालेला आहे. इव्हाना तो यॉर्कर स्पेशलिस्ट आहे, पण या खेळपट्टीवर यॉर्करच्या ऐवजी तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय असायला हवेत आणि तेच पर्याय हिमांशू पाटील आणि जयदीप भोंडिवलेकडे आहे. पण फलंदाजांचा देखील एक उच्च खेळ आपण सातत्याने कॉन्क्रीटच्या विकेटवर पाहिलेला आहे. तो खेळ आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये आणि म्हणूनच या ट्रॉफीसाठी जी झुंज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती झुंज जिंकेल कोण, येणारा काळ ठरवेल. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा, गडीबाद झाले 2. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय तो म्हणजेच मोईन. तिसऱ्या षटकासाठी मोईन येत आहेत. मोईन सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजीच्या यादीमध्ये आपण पाहतोय. पाहूया मोईनचा खेळ आजच्या या उपांत्यपूर्वीच्या लढतीमध्ये कसा होतोय. मोहीन खान या संपूर्ण स्पर्धेत 4 सफलता ज्या खेळाडूच्या नावे आहेत. पहिल्या सामन्यातील 1 विकेट, दुसऱ्या सामन्याच्या 2 विकेट, क्वार्टर फायनलच्या मुख्य लढतीमधील 1 विकेट, 4 सफलता आतापर्यंत ज्या मोईनने आपल्या नावे केल्या. तो मोईन येतोय बॉलिंग मार्कवर फार एंडकडून. धावसंख्या थोडीशी चिंताजनक आहे, मात्र 8 षटकांचा सामना आणि त्यामुळे पहिल्या 4 षटकांमध्ये थोडीशी शांतता असेल आणि 4 षटकानंतर वादळ मैदानावर नक्की येईल. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अपेक्षा तीच असते फलंदाजी करणाऱ्या संघाची जो संघ अडचणीमध्ये आहे. पण म्हणतात ना की अडचणींचा विचार करत राहिला तर मग अडचण अजून जास्त मोठी होते. त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न सुरूच ठेवावे लागतात. 6 षटकं अजूनही आहेत. 36 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप काही घडू शकते. की कॅपॅसिटी ओमकार पाटीलकडे आहे, कॅपॅसिटी जेनिश ठाकूरकडे. पाहूया त्या कॅपॅसिटीचा उपयोग केला जाईल का. गोलंदाजाचा पर्याय वापरला हिमांशूला राखण्यात आलेला आहे आणि फ्रेश बॉलर मोईन बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. ओमकार स्ट्रायकर एंडवर. मोईनचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर असणारा चेंडू इनसाइड आउट का फटका खेळला जातोय. कव्हर सीमारेषेच्या दिशेने चेंडू विश्रांती घेतोय. या इनिंग मधील हा पहिला रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव चौकार आणि त्या पाठोपाठ येतोय पंचांकडून तिसऱ्या पंचांकडे विचारणी. ओव्हरस्टेप झालेत का त्यासाठी आपण आलोय, चेक करतोय. क्रीज पिचिंग, बॉल पिच कुठे झाला ते पाहायचं. राईट, बॉल क्रीजच्या पलीकडे पिच झालाय का ते आपण पाहणार आहोत. खेळपट्टीच्या पलीकडे बॉल पिच झालाय का त्याची चाचपणी आपण 70 स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये करतोय. पण तुर्तास फटका उत्तम दर्जाचा. ऑफस्टंपच्या बाहेरचा विड्थ मिळाली होती आणि खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल थेट डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेलाय. जबरदस्त फटका फलंदाज ओमकार पाटीलचा. 13 चेंडू नंतर हा पहिला चौकार मनीष पाहायला मिळतोय. अवधूत स्पोर्ट कणकवली संघ ज्या संघाची फलंदाजी हे बलस्थान आहे, मात्र अशा संघाला पहिल्या चौकारासाठी तब्बल 13 चेंडूंची वाट पाहावी लागते. मात्र वाट बघितल्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळत आहेत. हा ओव्हरस्टेपिंगचा नो चेक केलाय. त्यानंतर पिचिंग कुठे झालं होतं त्याचा सुद्धा पडताळणी केली जाईल. हा ॲक्शन रिप्ले आपल्यासाठी थोड्याच वेळात. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा होती. या चेंडूवर नेमकं काय घडलंय, काय बिघडलंय. मात्र कौतुक करावं लागेल. हा इनसाइड आउट फटका कव्हर सीमारेषेच्या दिशेने. पहिला चौकार इनिंगचा ओमकार पाटीलच्या बॅटमधून. ज्या ओमकार पाटीलला स्पर्धेच्या अवधूत 11 कणकवली संघाकडून पहिल्या सामन्यात पहिल्या दिवसात फेअर डिलिव्हरी काही विशेष करताना पाहायला मिळालं नव्हतं. फेअर डिलिव्हरी, अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. टाळ्या वाजूया आमच्या कॅमेरा वर्कसाठी. जबरदस्त कॅमेरा वर्क. या चेंडूवर मिळत आहे 4 धावा. 10 संख्या होते ती 10. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. मोईन संपूर्ण स्पर्धेतील 4 विकेट घेतलेला हा खेळाडू पहिल्या चेंडूवर चौकार खर्च करतोय. ओमकार पाटील आपल्या वैयक्तिक 4 चेंडूत 5 या धावसंख्येवर. फुलटॉस खूपच खराब चेंडू होता. ज्या चेंडूवर एका मोठ्या फटक्यापासून वंचित राहतोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि त्या पाठोपाठ फ्री हिट सुद्धा. या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि बॅटर्स फिल्डिंग टीमने लगेचच प्रेफरल घेतलेला आहे. तर आपण येतोय पुन्हा एकदा 70 स्पोर्ट्सच्या वॉर रूम मध्ये. आणि इतका सोपा फुल टॉस होता आणि आता प्रश्न विचारेल की इतका सोपा मौका मी कसा सोडला. खरं तर ध्यानीमध्ये नसते, अपेक्षा नसते की ज्युसी फुल टॉसची आणि ती अपेक्षा, ती धावांची अपेक्षा जी होती ती पूर्ण करू शकले असते, पण ज्युसी फुल टॉस मिस केलाय. मनीष, फुल टॉस बघून वाटतं की तो सोपा आहे, पण मालवणीमध्ये एक म्हण असा, दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. दुरून डोंगर साजरे आणि जवळ गेला तर सगळेच काजरे. आणि त्यामुळेच ह्यो फुल टॉस थोडंसं मिस झालो. वेगवान चेंडू होता, खूपच ताकदवान चेंडू होता. थोडा जरी स्पर्श झाला असता तरी त्याच्यावर चौकार मिळाला असता. पंचांचा इशारा येतोय फेअर डिलिव्हरी. क्रीजच्या कोनातून खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू ट्रॅव्हल करतोय बघा.
अगदी काही इंचांनी बेल्स मिस करतोय. चला प्लीज, अंपायर डिसिजन आलेलं आहे तर आपण ते मान्य करावंच लागेल. तर आपण मोईनच्या षटकाचा आढावा घेतला तर पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे आणि त्यानंतर फुल टॉस बॉल मिस केलाय फलंदाज ओमकार पाटीलने. ओमकार एक ग्राउंड स्ट्रोक हिटर आहेत. सर्कल भेदण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक त्यांच्या वतीने खेळले जातात. पण आता या 8 षटकामध्ये त्यांना त्यांची वचक प्रस्थापित करण्यासाठी तसे स्ट्रोक शोधावे लागतील. जसा शोध या अगोदर त्यांनी पूर्ण केलेला. एक चौकार त्यांच्या वतीनं संघाला मिळालेला आहे आणि त्याचमुळे फक्त एक चौकार खेचून चालणार नाही. सातत्याने असे फटके ओमकार पाटीलला द्यावेच लागतील. धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचले. 10 धावा 2 गडी बाद. जेनिश ठाकूर या खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अजून त्याला पहिला चेंडू खेळण्याची प्रतीक्षा. पंच थोडा वेळ खेळ थांबवा. आपण अजूनही वॉर रूम मध्ये काही चर्चा चालू. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय स्क्रीनवर. आपण पहा, बीमर चेंडू ठरवतायत पंच आणि इट्स नो बॉल. चला, हा नो बॉल आहे. सिग्नल आमच्यापर्यंत वेगळा येतोय पण यावेळी पंचांचा योग्य सिग्नल येतोय. नो चेंडू आणि त्या नो चेंडूवर उघडा डोळे बघा नीट. अमोल सर, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. नो बॉल आणि त्यानंतर फलंदाजासाठी पंचांचा इशारा येतोय. जो इशारा प्रत्येक फलंदाजांच्या आवडीचा असतो. लायसन्स टू किल, फ्री हिट, 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाची पहिली डिलिव्हरी समाप्त आणि हा येतोय नो बॉल वरचा फ्री हिटचा चेंडू. ओमकार पाटील या नो बॉलच्या फ्री हिटच्या चेंडूवर मोठ्या फटक्यापासून वंचित राहत आहेत. 1 धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा इरादा होता. ओव्हरथ्रो होतोय मात्र खूप वेगाने. जेनिश ठाकूर नॉन स्ट्रायकर एंड वरून स्ट्रायकर एंडच्या दिशेने पोहोचले होते. फ्री हिटचा मौका मिळाला होता. चौका येणं अपेक्षित होतं पण बॅटची विकेट घेऊन बॉल मागे गेला. दरम्यान सबस्क्रायबर मीटर आपण पाहतोय 70 स्पोर्ट्स 9,47,219 सबस्क्रायबर आतापर्यंत जुडलेले आहेत. अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल 77 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीला, येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला याच वाहिनीवर पाहायला मिळतील. अवश्य सबस्क्राईब करा. दरम्यान धावसंख्येचा वेग काही अंशी पुढे जातोय आणि धावसंख्या पोहोचते आता 12वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात ही थोडीशी चिंतेची बाब असेल खरी. मोईनचा चेंडू, मोठ्या फटक्याचा पुन्हा एकदा इरादा. सपसेल यशस्वी न ठरता अपयशाचं तोंड पाहावं लागतंय. वारंवार मोठ्या फटक्यांवर लक्ष केंद्रित करताना हे खेळाडू दिसत आहेत. रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न होता, स्विच करण्याचा इरादा होता मात्र योग्य टप्प्यावरचा. तीन चेंडू समाप्त. 12 धावा. हलक्या हाताचा स्टिअरचा फटका पॉइंटच्या दिशेने. अजून एक सिंगल. क्षेत्ररक्षणाचा देखील उच्च दर्जा आपण पाहतोय सातत्यानं, कारण ते द्यावंच लागेल. एक स्पोर्ट्सच्या वतीनं ते सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. फलंदाज देखील फटक्यांची निवड करतायत, नो डाऊट अबाउट इट. आणि नक्कीच आपण जर कोकणात आहोत तर तुम्हाला तर कलाकार नेहमीच पाहायला मिळतील. आता शावतार राजा स्क्रीनवर पाहतोय. मैदानावर कोण करेल राज्य. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मोईन बॉलिंग मार्कवर हा 5वा चेंडू. ओमकार पुलचा फटका, ज्या चेंडूवर पुन्हा एकदा फक्त 1 धावेची अपेक्षा. वारंवार मोठ्या फटक्यांचा इरादे. सपसेल अयशस्वी ठरतायत. धावसंख्या स्थिरावलेली 13-14 धावा 2 बाद. प्रत्येक संघ 4 संघांतून पुढे आलेला आहे. त्याचमुळे आता तुमच्याकडे प्रेक्षकांचा पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे. तुम्ही प्रत्येक दिवसाचे विजेत्यात व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचा मान्यवर कक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 14 2 गड्यांच्या मोबदल्यात. जेनिशसाठी हा चेंडू. वाटायपट अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना. मिड ऑफच्या दिशेने झेल जरी सुटला तरी या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. विकी मुंबईकर ॲट हिज बेस्ट. काय डावीकडे त्याने सूर मारला, जवळपास कॅच कंप्लीट केला होता
आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रयत्न तुम्हाला करत राहावे लागतील. इम्पॅक्ट काय होईल त्याचा अंदाज तुम्हाला घ्यायचा आहे. बघा डावीकडे सूर घेतला, बॉल जवळपास गॅदर झाला होता पण त्या ठिकाणी बॉल कलेक्ट नाही झाला. दरम्यान तिसरं षटक संपते. धावसंख्या 15, गडीबाद 2. या चेंडूवर प्रयत्न तर खूप सुंदर केलं होतं. मालवणी भाषेत सांगायचं तर गरी टाकून मासो गरियेक अडकलो होतो. फारावण्यात थोडीशी चूक झाली. ऍक्शन रिप्ले बघा. गरी टाकली, या गरियेक गळाक मासो लागलो, फारावलो, वणण्यात थोडीशी चूक झाली आणि शेवटच्या क्षणी ह्यो मासो गरी तोडून पळालो. काय एफर्ट्स पाहायला मिळतात. म्हणूनच क्रिकेटचा हा दर्जा उंचावलेला पाहताना प्रेक्षक सुद्धा सुखावतो. प्रेक्षक स्टेडियममध्ये काय येतो, त्यांना चांगलं क्रिकेट पाहायचंय, जिंकू कोणीही देत, पण त्यांना जे पाहायचंय ते पाहायला मिळालं तर मग तो प्रेक्षक अंतिम सामन्याच्या शेवटच्या बॉलपर्यंत थांबतो आणि प्रेक्षकांची गर्दी हळूहळू ग्रीन पार्क स्टेडियमवर होत लागली आहे. आणि त्याचमुळे आता प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून फलंदाजांचा आत्मविश्वास वाढतोय का. जेनिश 2 वर, ओमकार 7 वर, सांघिक धावसंख्या 15. 3 षटकांची सांगता, 5 धावांची सरासरी पहिल्या 3 षटकांसाठी. जखडबंद केलेली ही गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांसाठी अक्षरशः आमच्या दशावतारातील शब्द तुम्हाला सांगण्यासारखा आहे आणि हा शब्द आहे अश्वबंधन. कोण करेल या अश्वाची मुक्तती. मैदानावर दशावतारातील एक राजा सुद्धा, या राजाचं आणि राक्षसाचं सुद्धा स्वागत. मात्र मैदानावर अश्वबंधन करण्याची जबाबदारी घेऊन हे 2 बॅटर जेनिश ठाकूर आणि ओमकार पाटील. बॉलिंग मार्कवर जयदीप भोंडिवले. 1 विकेट आजच्या दिवसात जयदीपच्या खाती आहे. वैयक्तिक दुसरं षटक. पहिला चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली. एका मोठ्या फटक्याचा मोह अंगलट येतोय आणि ओमकार पाटील माघारी परततोय 3ऱ्या विकेटच्या स्वरूपात 15 या धावसंख्येवर. डिस्क जॉकीचा प्रेक्षकांचं मनोरंजन होते. पण दरम्यान ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलं आणि लॉंग ऑफला झेल देऊन जेनिशचा खेळ संपलेला आहे. आता फलंदाज विचारात आहे की मोठा फटका घ्यायचा का, कारण मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होतो आणि अशा वेळेला फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. धक्का हा बसतोय 3रा. त्याचमुळे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत दाजी नाईक, ज्याने सुपर ओव्हर मध्ये 3 षटकार खेचून या संघाला या फेरीत पोहोचवले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली ज्याला म्हटलं जातो, हुडावड्याचा दाजी नाईक स्ट्रायकर एंडवर. जेनिश माघारी परततोय. ओमकार पाटील 7 चेंडू 7 धावा. त्याला साथ देण्यासाठी दाजी नाईक अजूनही इनिंगची सुरुवात करणं बाकी आणि जयदीप भोंडिवले. या इनिंग मधील 2 विकेट आणि संपूर्ण स्पर्धेतील एकूण 7 विकेट आतापर्यंत जयदीपच्या नावे जमा होत आहेत. 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा जयदीप बॉलिंग मार्कवरून. जयदीपने 2 विकेट्स घेतल्या आहेत. या अगोदर हिमांशू पाटील सुद्धा सक्रिय पाहायला मिळाला. एका बाजूला मोईनचा अटॅक देखील तितकाच राष्ट्र ठरला. प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलेला आहे. फलंदाजांसाठी ही जी परीक्षा आहे ती अजून जास्त खडतर होत चाललेली आहे. 19 चेंडूचा खेळ संपला या उपांत्य फेरीच्या लढतीतला. धावसंख्या 15. दाजी नाईक हा पहिला चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा स्टिअर केला जातोय. स्टिअर आणि कट या 2 फटक्यांचं मिश्रण दाजीच्या बॅटमधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावांची लहर, 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल मिळाला होता दाजीला आणि त्या बॉलला स्टिअर करता जसं आपण उल्लेख केला, गॅप शोधला आणि एक आत्मविश्वास घ्यायचा असतो खेळपट्टीचा. कारण या अगोदर जेव्हा 3 फलंदाज झटपट बाद होतात, जरी तुम्ही आक्रमक फलंदाज असलात तरी देखील तुम्ही थोडा वेळ घेतात आणि तोच वेळ दाजी घेतात. दाजीला या मैदानाचा अनुभव आहे, त्यामुळे अजूनही पूरक वेळ आहे दाजीला सेट होण्यासाठी. धावसंख्या 17, 3 गडी बाद. 8 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या जयदीपने आणि ही 8वी विकेट संपूर्ण स्पर्धेतील जयदीप भोंडिवले यांच्या नावे. स्क्रीनवर पाहतोय जयदीप भोंडिवले. मालवण बोर्डिंग मैदान ज्या खेळाडूने गाजवलं तो जयदीप भोंडिवले. छोटा पटाका बडा धमाका, पॉकेट साइज डायनामाइट. ही आरपीएम विकेट.
नुकताच मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आहेत खंबापाडा डोंबिवलीचे सुपरस्टार खेळाडू, जुने जाणते खेळाडू, दशक गाजवलेले खेळाडू जितू शेलार, आणि ज्यांच्या वतीनं याच स्पर्धेमध्ये षटकारांची आतिषबाजी सुद्धा आपण पाहिलेली आहे. आणि गरज तीच आहे, मागणी तसा पुरवठा हे तंत्र क्रिकेटमध्ये देखील अवलंबलं जातं. आणि त्याचमुळे आता ती मागणी आहे मोठ्या फटकांची, मागणी आहे धावांची. ती मागणी पूर्ण करण्यासाठी पाहूया दाजीच्या नाईकवर जितू पोचलेत. धक्का बसतोय 4था, धावा फक्त 17. अवधूत फोर्ट कणकवली संघासाठी या स्पर्धेतील दुसऱ्या रजनीमधील क्वार्टर फायनलच्या शेवटच्या लढतीत 19 धावा फटकावल्या होत्या जितू शेलार यांनी, आणि तोच फॉर्म मैदानावर गरजेचा आहे. धावसंख्या 17 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर, 3 चेंडू समाप्त. आणि आतापर्यंत या 9 चेंडूमध्ये किती भेदक गोलंदाजी जयदीप भोंडिवले. मिस्टर टर्मिनेटर आपण त्याला का म्हणतो, त्याचं रूप, त्याचं उदाहरण मैदानावर जयदीप दाखवतोय. 4थ्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. नवीन फलंदाज जितू शेलार स्ट्रायकर एंडवर, आणि ओमकार नॉन स्ट्रायकर एंडवर. खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा फटका, एकेरी धावेवर समाधान. पहिल्या 4 षटकांच्या इनिंगचा आतापर्यंत वापर केला तर एकच मोठा फटका ओमकार पाटील. त्या व्यतिरिक्त फक्त सिंगल आणि डबल, अर्थात बायनरी लँग्वेज स्कोर शीटवर. ड्राईव्ह केलं होतं, फुल लेंथ बॉल होता. जितू देखील थोडासा वेळ घेतोय. स्ट्रायकर एंडला ओमकार पाटील यांच्या वतीने एक मात्र चौकार या डावातला आपण पाहिला. त्याचमुळे अपेक्षा ओमकारकडून सुद्धा जास्तीची आहे. धावसंख्या 18, 4 गडी बाद. जयदीप भोंडिवले थोडासा स्ट्रगल करतोय या बॉलिंग मार्कवर. खेळपट्टी खूप सुंदर बनवली, फॉलो थ्रू सुद्धा खूप सुंदर आहे. बॉलिंग मार्क आणि ज्या बॉलिंग मार्कवरून आपल्याला यायचं आहे आपल्या पॉपिंग क्रीज पर्यंत, तिथपर्यंतचा ट्रॅक खूप सुंदर बनवलाय ज्यांनी खेळपट्टी बनवली. ते आमच्या पिच क्युरेटरचा मनपूर्वक आभार. तरी सुद्धा जयदीप थोडासा अडखळतोय, कदाचित थोडासा स्ट्रगल होतोय, आणि हे सुंदर लक्षण आहे. जेव्हा आपण थोडा स्ट्रगल करतो, अडखळतो, तेव्हा पुन्हा नवीन स्टार्ट घेणं खूप गरजेचं. जयदीपचा चेंडू, काय सुरेख गोलंदाजी करतोय जयदीप. पहा ज्याप्रमाणे कोकणातील साप त्याच्या शेपटीवर पाय पडल्यानंतर फणा काढतो, अगदी तसाच फणा काढणारा हा चेंडू जयदीप भोंडिवले. ऍक्शन अपेक्षित होती ओमकारकडून, कारण त्यांनी पोझिशन घेतली होती. हाफ प्रकार बॉल होता, थोडासा टर्न होईलच ती अपेक्षा तर होतीच. आणि त्याचमुळे ट्रिगर मोमेंट चांगली होती ओमकारची, पण कनेक्शन बनवू शकलं नाहीये. डॉट बॉल. ओमकार पाटील, एक फटका तर पाहायला मिळतोय मिडॉनच्या दिशेने. फक्त एकेरी धाव, एकेरी धावेनिशी बदलणारा स्कोरबोर्ड. 19 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. जयदीप भोंडिवलेच्या स्पेलची होते संगता. 2 षटकाची गोलंदाजी केली जयदीपने, फक्त 7 धावा खर्च करत. 3 विकेट आपल्या नावे केले. आमचा प्रेक्षक बॉक्स दिसतोय, पण टाळ्या वाजूया जयदीप भोंडिवलेसाठी. दर्जेदार अचूक टप्प्याची गोलंदाजी, दिशा, टप्पा, वेग यावर सुरेख नियंत्रण. 4 षटकांची संगता होते. धावसंख्या होते 19 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात. 19 फॉर 4. पेव्हलियन बॉक्स मध्ये हॅलो. स्ट्रॅटेजी खूप महत्वाची असते आणि ऋतांशूची स्ट्रॅटेजी थोडीशी गडबडलेली आहे. पहिल्या 4 षटकामध्ये मनासारखा खेळ तर झाला नाहीये, पण ऋतांशू तू अजून बाकी आहेस, त्याचमुळे ती अपेक्षा ते आहेत संघाकडून. तर काय गेम प्लॅन आहे या पुढच्या 4 षटकांसाठी? मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती खास महिलांसाठी राखीव गॅलरी आहे. जर पुरुष वर्ग कोण बसलेला असेल तर त्यांनी उठायचं आहे. खास महिलांसाठी ती गॅलरी आम्ही राखीव ठेवलेली आहोत. विनंती असणार आपल्याला. नक्कीच आम्ही आता 4 ओव्हर बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये थोडं डिसअपॉइंट बॅटिंग झालेली आहे, बट आता नक्कीच आता जे बॅट्समॅन आहेत, ओमकारदा सेट झाला आहे आणि जितूदा पण पहिल्या दिवशी चांगली बॅटिंग केलेली आहे. आणि डगआउटमध्ये एक नाही तर 2-3 बॅट्समॅन आहेत, कारण की चांगली बॅटिंग करतात ते. मयूर आहे, बुग्या आहे, चांगली बॅटिंग करतात आणि त्याचाच बेनिफिट घ्यायला आम्ही बघू. क्या बात. योगेश बॉलिंग मार्कवर, योगेश भालेकर. 5व्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू, मोठ्या फटकाचा मोह, आणि फलंदाज माघारी परततोय. हा ऍक्शन रिप्ले आपण बघणार आहोत. या खोलवर टप्प्याच्या चेंडूवर मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न. मोठ्या फटक्यासाठी अगदी सहज सोपा असा फटका सजवला असता या चेंडूवर, मात्र काय झालं या चेंडूवर पाहूया. गोलंदाजी मार्कवर योगेश भालेकर, स्ट्रायकर यांच्या दिशेने ओमकार पाटील. एक मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने, आणि या मोठ्या फटक्याच्या चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. 5व्या विकेटचं होतंय पतन. मालवणी संघाचा तर करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर.
तर आता थोड्या वेळापूर्वीच बाईटमध्ये ऋतांशूने सांगितलं की आमच्याकडे अजूनही बॅटर्स आहेत, ओमकार सेट झालेला आहे आणि कदाचित ओमकारला अजून वेळ घ्यायला हवा होता, कदाचित असंच कॅप्टनचं मत असावं. पण जेव्हा आपल्याला आमंत्रण मिळते तर आमंत्रण कधी आपण नाकारत नाही आणि मोठ्या फटक्याचं आमंत्रण ओमकारला मिळालं आणि ते आमंत्रण स्वीकारताना ते बाद झाले आणि आता 5वा धक्का बसलेला आहे आतापर्यंत संघाला. 19 धावा आणि त्याचमुळे संघाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. ऋतांशू हलक्यात घेऊन चालला नाही, त्यांची जशी शरीरयष्टी आहे तसाच त्याचा खेळ आहे आणि आता त्या खेळाची अपेक्षा आहे. त्याचमुळे एकटा खेळाडू सुद्धा संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकतो. कित्येक वेळा आपण असं पाहिलेलं. त्याचमुळे ऋतांशू जर टिकला तर मग स्वाभिमान टिकला अवधूत स्पोर्ट्स कणकवलीचा. ऋतांशू पाहायला मिळतोय बॅटचं चुंबन घेताना आणि ही सिंधुभूमी ऋतांशूवर प्रचंड प्रेम करते. काही निवडक खेळाडू या सिंधुभूमीवर प्रचंड यशस्वी ठरलेत आणि त्यामुळे आमचा सगळ्यांचा लाडका खेळाडू ऋतांशू पाटील स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर आपण पाहतोय योगेश भालेकर यांना बोलवण्यात आलेले. एक चांगली स्टारकास्ट आहे भिवंडीचे हे बॉलर, नेहमीच कटर्स म्हणून ओळखले जातात आणि स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहेत योगेश भालेकर. चॉप करण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन कडून बॉल चुकला आणि जातोय बॉल सीमारेषा पार आणि याला म्हणतात चुकीला माफी नाहीये. बॉल थर्ड मॅन क्लिअर करतोय, येतोय चौकार, 4 धावा. मोठ्या फटक्याचा प्रयत्न नव्हता, नशिबाची साथ मिळाली. हा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय बघा. थोडासा बीट झाला होता, ऋतांशू पहिल्या स्लिप मध्ये चूक होते आणि चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळतोय. RPM चौकार. या फटक्यावर मनीष चौकाराचा प्रयत्न नव्हता, मात्र चौकार मिळतोय. मालवणी भाषेत सांगायचा तर आंधळ्याचो हात बुडकुल्यार या मालवणी म्हणीची सुद्धा नक्की आठवण होईल. प्रयत्न तर करायचाच आहे, तुम्हाला किती समाधान मिळेल ह्या तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे आणि कदाचित समाधानी असेल या चौकार. आणि ऋतांशू पाटील पहिल्याच बॉलवर त्यांनी बॅकलिपला खाली घेतलं. बॉल चांगला होता, नो डाऊट अबाउट इट, पण शॉर्ट थर्ड मॅनला शतरक्षक चुकला आणि त्याच धावांची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते 23 धावा 5 गडी बाद. ऋतांशू आणि जितेश हे 2 फलंदाज खूप महत्वाचे आहेत. जितेशकडे आहे अनुभव आणि ऋतांशूकडे आहे ताकद. त्याचमुळे अनुभव आणि ताकद या 2 गोष्टींचा मेळ झाला तर धावफलक पुढे जाऊ शकतोय टीमचा. त्याचमुळे पाहूया योगेशच्या पहिल्याच बॉलवर 4 धावा मिळालेल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी संघाला अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी या षटकातला. कटर्स आहेत, 2 चेंडू झाले होते. हा तिसरा चेंडू हाताळला. पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसरा बॉल डॉट. आणि जसा मी उल्लेख केला होता बादलची, कटर्स आहेत गोलंदाजाकडे. योगेशचा चेंडू बघा ऑफ स्टंप पासून बराच लांब ठेवला. ऋतांशू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल हे जणू काही जाणलं होतं, मात्र ऋतांशू खडे खडे खेळणे की कोशिश, फुटवर्कचा अभाव दिसतोय. काही फलंदाजांकडून पाहून समजते की तो नेमका कसं खेळणार आहे. बघा बॅक टू बॅक 2 मोठ्या स्ट्रोकच्या इराद्यामध्ये ऋतांशू होता आणि कदाचित तेच हेरलेलं आहे गोलंदाजाने. परफेक्ट पिचिंग ऑफ द बॉल, परफेक्ट बॉलिंग पाथ, परफेक्ट अँगल, डॉट बॉल. योगेश भालेकर पहिल्या दिवसाच्या स्क्वॉड मध्ये योगेश नव्हता, मात्र आज समाविष्ट केला गेला योगेशला. आणि का आपल्याला एवढा लांबचा प्रवास करून 550 किलोमीटर बोलवलंय त्याचं उदाहरण. पाय चालले पाहिजेत, हातात ब्रँडेड बॅट असून चालत नाही. तुमची पायांची हालचाल मनातला फटका मैदानात आणण्यासाठी मदत करते आणि तेच करत नाही ऋतांशू पाटील. बॅक टू बॅक टीट डॉट बॉल. परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी होमवर्क, चांगला मोबाईल वापरण्यासाठी नेटवर्क, सांघिक यश मिळवण्यासाठी टीम वर्क आणि चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी फुटवर्क खूप गरजेचं. 23 धावा 5 गडी बाद. आता ग्रेट वर्क पाहायला मिळते गोलंदाजाचं, पण बॉल जास्त टर्न झाला. टप्पा पडल्यानंतर हातभर वळाला. व्हाईट बॉलचा इशारा एकदा वाढते. पहिल्या चेंडूवर ऋतांशूला नशिबाचा चौकार मिळाला. ही भूमी जणू काही पहिल्या चेंडूवर ऋतांशूवर प्रसन्न झाली. या सिंधुभूमीने खूप प्रेम केलंय ऋतांशूवर. बरेच यशदायक क्षण ऋतांशूला दिलेत, मात्र हे 4 चेंडू त्यातील पहिला चेंडू सोडला तर इतर 3 विसरायचा प्रयत्न करावा लागेल. यावेळी हलक्यात ग्लाइड केलंय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घ्यायची की नाही घ्यायची हा संभ्रम होता. जितूचा उत्तम कॉल आणि तो कॉल ऋतांशूने स्वीकारला आणि बॅटिंग क्रीज मध्ये थांबले. दरम्यान षटकं संपतात एकंदरीत 5 आणि या ठिकाणी सबस्क्रायबर मीटर 9,47,226. युट्यूबवर आपण पाहतोय 70 स्पोर्ट्सचे सबस्क्रायबर आणि अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा. मिशन 1 मिलियन. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 धावा 5 गडी बाद. 5 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. सध्या शिगमा चालू आहे, होलिका उत्सव चालू आहे आणि एक ब्रह्मराक्षस आणि राजा असं रूप सुद्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात जाऊया त्या रूपाकडे. दशावतार ही आमच्या कोकणची लोककला आणि त्या दशावतार लोककलेचा हा राजा मैदानावर पाहायला मिळतोय. हा जणू काही ब्रह्मराक्षस. तुझं रक्त कसं घटाघटा पिन,
तुझी हाडं कशी कडाकडा मोडेन. हे डायलॉग दशावतारातील क्रिकेटच्या मैदानावर जरी ऐकायला नाही मिळाले तरी जणू काही बॅटरच्या मनात सुद्धा तेच चालू आहे. जर हा गोलंदाज रडारमध्ये मिळाला तर या गोलंदाजाची हाडं खिळखिळी करेल बॅटच्या सहाय्याने हा बॅटर. क्या बात आहे. त्या राजाची ती प्रेरणा घेऊन आता फलंदाजांना खेळावं लागेल आणि पाहूया ती प्रेरणा मिळते का खेळाडूंना. एका बाजूला आता जितेश आहे, एका बाजूला ऋतांशू आहे. जितेश स्ट्रायकर एंडला आहे. नवीन गोलंदाज सेकंड स्पेलसाठी येतोय. हिमांशु पाटील अलिमगर भिवंडीचे हे गोलंदाज आहेत आणि आता पाहूया व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्यांनी त्यांचं प्रस्थ टिकवलेलं आहे. जसा उल्लेख आपण सातत्याने या स्पर्धेत करतोय की गोलंदाज चमकदार खेळ करताना पाहायला मिळाला. त्याचमुळे फलंदाजांकडून देखील आता अपेक्षा वाढलेली आहे. ही अग्निपरीक्षा आहे फलंदाजांची. ही RPN ट्रॉफी जिंकण्यासाठी पाहूया जितू शेलार यांचे प्रयत्न कसे दिसत आहेत. एक चेंडू त्यांनी घेतला, या अगोदर एक धाव बनवले. क्रॉस बॅटेड खेळलेत पण बॉल स्टंपवर धडकतोय. बॅट्सविंग भन्नाट होती आणि त्या ठिकाणी स्टंप शतपावली करण्यासाठी पुढे सरकते. बोल्ड फलंदाज जितू बॅक टू द आउट. टॉप मोस्ट विकेट टेकर म्हणून जयदीप भोंडिवले पहिल्या क्रमांकावर 8 विकेट आणि सध्या हिमांशु पाटील दुसऱ्या क्रमांकावर 6वी विकेट आपल्या नावे हिमांशु करतायत. जितू शेलार एक मोठं वलयांकित नाव माघारी परततोय. जितू आणि नवीन फलंदाज मयूर वाघमारेसाठी हे सीझन खूप चांगलं राहिलं आहे आणि त्याचमुळे त्या गोड आठवणी घेऊन आता हे मैदान गाजवण्यासाठी सुद्धा तो सज्ज झालेला आहे आणि कदाचित या शेवटच्या टप्प्यावर येऊन तो कार्यक्रम करू शकतो. आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकतो. पुरेसा कालावधी आहे म्हणजे अजूनही 17 चेंडूंचा कालावधी बाकी आहे डाव संपण्यासाठी. त्याचमुळे आता पाहूया मयूर वाघमारेचं प्रस्थ टिकते का मैदानाच्या आतमध्ये. ऋतांशु पाटील थोडी चर्चा करतोय. कॅप्टन आहे आणि कॅप्टनची जबाबदारी आहे आपल्या खेळाडूला मोटिवेट करण्याची आणि मोटिवेशन पाहूया मयूरचं मिळतंय का टीमला. 24 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. हिमांशु बॉलिंग मार्कवर 7 चेंडू आतापर्यंत हिमांशुने या स्पेलमध्ये टाकलेत. 2 धावा फक्त खर्च केल्यात आणि 2 विकेट आपल्या नावे केलेत. हिमांशु बॉलिंग मार्कवर, मयूर वाघमारे स्ट्रायकर एंडवर. 2 विकेट्स हिमांशुच्या खात्यामध्ये. या डावामध्ये दुसरं षटक ते हाताळतायत वैयक्तिक आणि आतापर्यंत गोलंदाजीचा उच्च स्तर आपण पाहतोय AK स्पोर्ट्सचा. ओ शॉट ऑफ लेन ऑन साइडला क्रॉस बॅटेड पुल केलंय पण मात्र बॉल मैदानाच्या बाहेर गुल होत नाहीये. आल्या पावली परत. मयूर वाघमारेचा खेळ संपला. कॅच आउट, विकेट डाऊन. अजूनही प्रतीक्षेत आम्ही आहोत. मयूर वाघमारे बघा स्क्रीनवर 70-70 ची ही खासियत. शेअरिंग स्क्रीन आपल्यासाठी एकाच वेळी बॅटर बॉलर स्क्रीनवर आखो टप्प्याचा चेंडू आणि या चेंडू पासून जणू काही मयूर बचावण्याचा प्रयत्न करतोय असं वाटलं. हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू स्थिरावतोय डीप मिड विकेट फिल्डरच्या हाती. अजून एका विकेटचं होतंय पतन. 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली 24 धावा. खूप फलंदाजांचं दुःख आपण या स्पर्धेत पाहिलेलं आहे. इतके चांगले फटके सजूनही ते मैदान क्लिअर होत नाहीये. त्याचमुळे ते दुःख कित्येक फलंदाजांचं आपण याच स्पर्धेत दरम्यान पाहिलेलं आहे. विकी पुजारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 24 धावा 7 गडी बाद. 6वं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पवारने या अगोदर तो झेल चिपलाय डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन सेट केलेलं आहे. AK स्पोर्ट्स या संघाने. बंटी बद्रिके चांगली कॅप्टन्सी. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. कुठलाच फलंदाज मैदानात तग धरत नाहीये आणि या ठिकाणी विकेटवर विकेट मिळवतोय आणि मला असं वाटतंय लगातार 3 विकेट पूर्ण केल्या जात आहेत आणि हॅट्रिक पूर्ण केली जाते. गोलंदाज हिमांशु पाटील आणि या हॅट्रिक साठी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने शैलेशजी लोके साहेबांकडून 2500 रुपयांचा मानकरी ठरणारा खेळाडू हिमांशु पाटील साठी एकदा करूया टाळ्यांचा गजर. पहिली विकेट हॅट्रिक या अंतिम रजनीमधील अवधू स्पोर्ट कणकवली संघाविरुद्ध AK स्पोर्ट वरवडे संघाचा खेळाडू हिमांशु पाटील सजवतोय या सलग 3 विकेट. ही तिसरी सफलता आपल्या खाती. मनीष या तिसऱ्या चेंडूवर सलग 3 विकेट.
आणि सध्या कोकणामध्ये शिमगोत्सव चालू असा. हॅट्रिक आपण पाहतोय कशा पद्धतीने फलंदाज बाद झाले. जितू शेलार हे प्लेड ऑन झाले. पहिला धक्का या षटकातला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर मयूर वाघमारे डीप मिड विकेटला अक्षय पवारकडे झेल देऊन बाद झाले. स्ट्रोक चांगला खेळला होता. एलिव्हेशन थोडं कमी पडलं आणि त्याचमुळे डीप मध्ये तो अक्षय पवारने झेल टिपला आणि त्यानंतर हा हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झाला होता. आणि यावेळेस विकी पुजारी हा टार्गेट होता आणि तो टार्गेट कंप्लीट केलेला आहे आणि इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फसला आणि हॅट्रिक कंप्लीट केले हिमांशू पाटीलने. आता मात्र संघ पूर्णतः अडचणीत येतोय. मनीष, कोकणामध्ये सध्या शिमगोत्सव चालू आहे आणि अशा प्रकारची जेव्हा फलंदाजी होते ना तेव्हा कोकणात मालवणी भाषेत म्हटलं जातं, अरे काय शबई घालतस. शबई घालणं म्हणजे काय असतं, अर्थात शबई मागण्याचे दिवस असत. ऐनाचे बायना, 2 गोटे घेणं, घेतल्याशिवाय जायना. शबई शबई आणि मैदानावर सुद्धा शबई शबई. योगेश म्हात्रे प्लेसमेंट चांगली आहे. डबल हॅट्रिक बॉल होता. बॉल कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचला. थ्रो बॉलिंग एंडला तोपर्यंत योगेश क्रीज मध्ये पोहोचला. 1 धाव मिळते. या षटकातली पहिली धाव मिळते. AK स्पोर्ट्सला धावसंख्या पोहोचते अवधूत स्पोर्ट्सची 25 धावा, 8 गडी बाद. 8 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. संघ अडचणीत. ही डिरेक्ट हिट, अतिशय सुंदर थ्रो होता. कॅमेरा वर्क सुद्धा अप्रतिम. शेवटच्या क्षणी लँडिंग होते क्रीज मध्ये आणि 1 धाव चोरताना जे ग्राउंडिंग खूप महत्वाचं असतं त्याचा अभाव होता. पण वेळ चांगली होती की योग्य वेळी बॅट क्रीज मध्ये येऊन टेकते. अजूनही ऋतांशू पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याचमुळे 50 ते 60 धावांचा पल्ला गाठण्यासाठी त्यांचे फटके महत्वाचे आहेत. त्याचमुळे कॅप्टन इनिंग खेळावी लागेल. योगेश म्हात्रे हे देखील उत्तम फलंदाजी करतात जरी त्यांचा क्रमांक खालचा आहे. पण पाहूया या ठिकाणी आता गरज जी आहे ती गरज भागवली जाते का. फलंदाज ऋतांशू पाटील कडून बॉल थोडा खाली राहिलाय. पंच केलंय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेट किपर चुकले. ही संधी मिळाली आहे. ही संधी मिळालेली आहे अवधूत स्पोर्ट्सला आणि पाहूया या संधीचा फायदा उचलला जाईल का. 1 धाव होते कंप्लीट. ऍक्शन रिप्ले बघूया. ऋतांशूचा फटका हलकाच हाताने केला होता कट. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण हो ना करता करता सायकर यांच्या दिशेने धावचित करण्याची संधी. पहिल्या प्रयत्नात सुटला चेंडू. दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा सुटला. धावबाद करण्याची संधी वाया दवडली जाते. देव देता आणि निरांकार पाठ घेता या म्हणीची सुद्धा आठवण येते. बंटी बद्रिके कॅप्टन होते. उत्कृष्ट विकेट किपर आहेत पण त्यांच्याकडून बॉल गॅदर झाला नाही. योगेश म्हात्रे बचावले. स्ट्रायकर एंडला ते आहेत. धावसंख्या 26, 8 गडी बाद. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या षटकाला संपलाय. नेक्स्ट बॉल. स्विच हिट. क्षेत्ररक्षक नाहीये. एकच मारलाय. सॉलिड मारलाय. बॉल डीप पॉइंटच्या बाहेर उडवलाय. षटकार साधावा. काय प्रतीक्षा होती तो षटकार पाहायला मिळतोय. फुटवर्क स्विच केला जातोय. स्विच पुलचा फटका डीप थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. RPM षटकार. या इनिंग मधील हा पहिला मोठा ब्रँडेड शॉट. देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं जाते. पण आता योगेश म्हात्रे बघा ते बचावले होते. धावचित होता वाचले होते आणि पुढच्याच बॉलवर षटकार येतो. त्याचमुळे हा योगायोग म्हणावा लागेल. 6 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 32, 8 गडी बाद. 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 8 विकेट्स. 32 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात मिळालेला जीवदानाचा योगेश फायदा नक्की उठवेल. आणि असं म्हणतात की एखाद्या बॅटरला जीवदान देणं हे वाघाला जखमी करण्यासारखं. तर षटक संपलेले आहेत 6 आणि धावसंख्या आहे 32, 8 गडी बाद. षटक स्टार्ट. हो यावेळेस फोर्स केलाय बॉल. ऋतांशू पाटील सातत्यानं ते प्रयत्न करतात. मोठ्या फटक्यांच्या एका बाजूला योगेशने कुठेतरी एक आशेचा किरण दाखवलाय. त्यांच्या वतीने एक षटकार आला होता आणि पाहूया तो षटकार ऋतांशू पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 33 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. मान्यवर कक्षाच्या बाजूला उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती महिलांसाठी आणि आमच्या माता भगिनींसाठी राखीव आहे. जर चुकून तिथे कोण बसलं असेल तर नोंद घ्या. आणि महिला जर आजूबाजूला उभ्या असतील तर आपल्याला विनंती आहे आपण या खास महिला कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. 33 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात दुसरी सेमीफायनल गणराज मिडबाव वर्सेस RR11 डोंबिवली.
बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. टॉस इम्पॉर्टंट आहे. पहिला टॉस जिंकलाय तो म्हणजेच AK स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य ठरवलेला आहे. बंटी, काय चांगली कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कॅप्टनचं काम बादलजी फक्त क्रमांक ठरवणं नसते, तर कुठल्याही खेळाडूंकडून काय काढून घ्यायचंय ती जबाबदारी महत्त्वाची आहे. बंटीने आतापर्यंत जबाबदारी चांगली निभावली. पूर्ण यंगस्टर आहेत. जर आपण AK स्पोर्ट्स या संघाचा विचार केला, सर्व यंगस्टर्सला घेऊन ही टीम खेळते आणि अनुभवाला टॅलेंट कुठेतरी भाव देतोय का? अजूनही पहिल्या षटकाचा खेळ संपला नाहीये. एका बाजूला एक्सपिरियन्स, एका बाजूला टॅलेंट. एक भागीदारी अपेक्षित आहे, जी भागीदारी या इनिंगमध्ये थोडाशी अभावाने आढळली. हा मान्यवर कक्ष, आमचे सगळे मान्यवर जे या स्पर्धेसाठी उपस्थित त्यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. मैदानावर 33/8 गाड्यांच्या मोबदल्यात. धीम्या गतीचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय मिडॉनला, क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतोय. सर्कलच्या आतमध्ये चपळ क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. बंटीने एका धावेची वाढ होते आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 34. 34 धावा. एका धावेचा अजून एक इजाफा होतोय. जे जीवदान मिळालं योगेश म्हात्रे यांना, त्या जीवदानाचा फायदा सध्या तरी होतोय संघाला. अवधूत स्पोर्ट कणकवली हो फोर्स केलाय. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा उद्देश आहे. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केले 6 धावांचा इंटेन्शन. ऋतांशूचा बाहुबली षटकार. लॉंग ऑन क्लिअर. लय ताकद आहे रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात आणि लय ताकद आहे ऋतांशू पाटीलच्या बॅटिंग इथं. ऋतांशू पाटील पहिला षटकार ऋतांशूच्या बॅटमधून. जणू काय एकच कॉल, मॅटर सॉल्व. हा RPM 6. शेवटच्या टप्प्यावर आता चांगला खेळ प्रेक्षकांना फलंदाजीचा पाहायला मिळतोय, कारण कॅप्टन सक्रिय झालेला आहे. शेवटचे 2 विकेट्स बाकी आहेत, पण तरी देखील शेवटच्या टप्प्यापर्यंत खेळण्याची इच्छा, जिद्द मैदानाच्या आतमध्ये ऋतांशू पाटीलची दिसते. धावसंख्या 40. 8 गडी बाद. नेक्स्ट बॉल अराउंड द विकेट. योगेश कटर्स आहेत. बॉल थोडा लो राहिलाय आणि बोटांची जादू, रिस्ट मोमेंट अगदी इझिली गोलंदाजी होते आणि तितकाच चांगला त्रास फलंदाजांना होतोय. डॉट येतोय षटकारानंतर. चांगली वापसी गोलंदाज योगेशी. मनीष, खेळाडूंसाठी बक्षीस आहेत आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. असा या शिगम्यात काहीतरी घरात घेण्यासाठी, घरात नेण्यासाठी फक्त 10 रुपयांचा खर्च करा. 3 स्मार्ट वॉच आणि 3 पैठणी आणि सोबत एक टॉवर फॅन सुद्धा. व्हाईट बॉल. खूप जास्त बाहेर हा बॉल होता. पंचांचा अधिकृत इशारा व्हाईट बॉल आणि लगेचच फिल्डिंग टीमने रेफरल घेतलेला आहे. व्हाईट बॉल डिसिजनला चॅलेंज बाय फिल्डिंग टीम. रेफरलकडे जाऊया, पण तोपर्यंत मैदानावरचे सगळे प्रेक्षक तुमच्यासाठी सुवर्ण संधी. तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी मैदानावरच्या प्रेक्षकांसाठी. फक्त 10 रुपयांचा खर्च आणि 10 रुपयांमध्ये तुमच्यासाठी असा लकी ड्रॉ. आणि या लकी ड्रॉ मध्ये 3 स्मार्ट वॉच, 3 पैठणी आणि एक टॉवर फॅन. एकूण 7 बक्षिस या लकी ड्रॉ मध्ये आणि शेवटचे काही लकी ड्रॉची तिकिटा बाकी असत. मालवणीत सांगायचं तर रवलेलो माल आणि उरलेला गिराईक. चला फिर रिव्ह्यू संपलेले आहेत का अंपायर्स? फिल्डिंग टीमचे रिव्ह्यू संपलेले आहेत, त्याचमुळे तुमचा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 41 या आकड्यावर 41 रन्स ऑन बोर्ड. त्याचमुळे रिव्ह्यू 8 ओव्हरची मॅच आहे, योग्य त्यावेळी वापरणं आता गरजेचं आहे. त्याचमुळे पुन्हा एकदा लक्ष घाला, प्रत्येक डावात एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. प्रत्येक डावात एक रिव्ह्यू. या रिव्ह्यू लॉसमुळे लावून खाणं म्हणजे काय असतं या मालवणी म्हणीचा अर्थ प्रेक्षकांका आणि बॅटरला आणि बॉलरला सुद्धा समजतो. 41 8 बाद. बॉल हवेत आहे, गॅप मध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षकांना हलण्याची गरज नाहीये. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. कडक फटका, चौकार. या सिंधुभूमीवर अनेक मैदानावर अनेक स्पर्धा ऋतांशूने गाजवल्यात. या मैदानावर आल्या आल्या संघ अडचणीत होता. एक नशिबाचा चौकार मिळाला, त्यानंतर 4 चेंडू डॉट मिळाले.
मैदानावर ऋतांशूला खूप कठीण काळ अनुभवावा लागतो असं वाटत असताना चौकार आणि षटकार आता ऋतांशूच्या बॅटमधून. ऋतांशू 10 चेंडू 16 आणि सांघिक 45 धावसंख्येवर. धावसंख्या आता चांगल्या स्थितीत जाते आणि त्याचं क्रेडिट तर ऋतांशू पाटीलला द्यावंच लागेल. काय माइंडसेट आहे, काय ताकद आहे, काय टायमिंग आहे, काय स्ट्रोक सिलेक्शन आहे, सर्व काही ओके मध्ये चाललंय. नेक्स्ट बॉल. जागा बनवून एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवल्या होत्या आणि शेवटचा बॉल या षटकातला डॉट आलेला आहे. षटक संपतात 7 आणि 7 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 45 गडी बाद. ऋतांशू शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न पहिल्यांदा ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता. त्यानंतर चेंडूचा टप्पा ऑफ स्टंप पासून अगदी काही इंचावर ठेवला. चेंडू थोडासा हलतोय बाहेरच्या दिशेने. ड्राईव्हचा प्रयत्न असफल राहतोय. चेंडू निर्धाव समाप्त होतोय आणि 7व्या षटकाची होते सांगता 45 धावा. 8 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर रिचेस टुवर्ड द 45 फॉर 8 आफ्टर द एंड ऑफ 7th ओव्हर. योगेश 3 चेंडू 8 धावा. ऋतांशू पाटील 11 चेंडू 16 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये थोडीशी मोठी फलंदाजी करावी लागेल. साहिल लोंगले शेवटच्या षटकासाठी येते. धावसंख्या 45 गडी बाद. गोलंदाजांचा तोफका नाही खरं तर. हिमांशू पाटील यांनी 2 षटकं हाताळली. आपण सबस्क्रायबर मीटर पाहतोय स्क्रीनवर. 9,47,263 सबस्क्रायबर. 70 स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीचे विशन 1 मिलियन. आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करा. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सुप्रीमो चषक ही स्पर्धा पाहायला मिळेल. यंगस्टार देवगडचे आमदार चषक ही स्पर्धा तुम्हाला या माध्यमातून पाहायला मिळेल. भिवंडीची आमदार चषक ही स्पर्धा तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. त्याचमुळे तुमचं शेड्यूल नक्कीच बुक असेल जर तुम्ही 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब केलं असेल तर. दरम्यान 8व्या षटकासाठी आपण येतो आणि पाहूया बॉलिंग ट्रॅकवर साहिल लोंगले. साहिल लोंगले संपूर्ण स्पर्धेमधील गोलंदाजी पाठी विकेटसाठी या गोलंदाजाची कोरी आहे. मात्र संपूर्ण स्पर्धेत जे कमावता आलं नाही ते महत्वाच्या या सेमीफायनलमध्ये कमावण्याच्या इराद्यात स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकात साहिल बॉलिंग मार्कवर. व्हाईट बॉल. दरम्यान पहिल्याच बॉलवर फलंदाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न साहिल लोंगलेचा होता. आपण पिचिंग चेक करतोय बॉलची. क्रिजच्या बाहेर बॉल पिच झालाय का त्या गोष्टीची चाचपणी आपण करतोय. दरम्यान पहिल्याच बॉलवर साहिलने प्रयत्न केला होता की फलंदाजाला दूर ठेवण्याचा. खरं तर त्याचा माइंडसेट योग्य होता कारण दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळलेले आहेत. त्याचमुळे शेवटच्या षटकावर त्यांच्याकडे लायसन्स आहे मोठ्या फटक्यांसाठी खेळण्याचं. त्याचमुळे त्यांना दूर ठेवण्यासाठी पहिला बॉल खूप जास्त दूर ठेवला. यावेळी वाईड बद्दल बोलणार आहोत पण मनीष जो रनआउट चुकला होता. योगेश म्हात्रे यांना साधी सोपी संधी रनआउट करण्याची चालून आली होती. मात्र योगेश म्हात्रे यांना जीवदान मिळालं विकेट किपर कडून आणि त्यानंतर ही जोडी मैदानावर जमते. एक संयम या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. एक चांगली भागीदारी. तिसऱ्या पंचांचा पहिला इशारा येतोय वाईड बॉल आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे न्याहाणी केल्यानंतर नो बॉल. पिचिंग आउटसाइड द क्रीज. त्याचमुळे हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. त्याचमुळे आता मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. आवश्यकता जी होती ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मोका आहे आणि पाहूया पुढच्या 6 बॉल्सवर ती आवश्यकता भागवली जाते का. 60च्या पलीकडे धावफलक पोहोचतोय का. धावसंख्या पोहोचते आता 46 वर. फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत योगेश. फायदा उचलायचा आहे पण बॉलचा वेग भन्नाट आहे. वाईड यॉर्करचा पर्याय निवडला होता साहिलने. डॉट. फ्री हिटचा चेंडू वाया दवडला जातोय. बायकांनी कुंकुवाक आणि पुरुषांनी चायच्या कोपाक कधी नाही म्हणायचा नसतं. अगदी तसाच बॅटरने फ्री हिटच्या चेंडूसाठी नाही म्हणायचं नसतं पण तो नकार येतोय बॅटर कडून. चेंडू निर्धाव. अंडर 19 आहे साहिल लोंगले. पण काय गुणवत्ता साहिलची वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलेले. यावेळेस इनकटर होता. बॅटची एज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. योगेश मात्रेचा खेळ संपला. 9वा धक्का बसतोय टीमला. विकेट डाऊन. योगेशसाठी दवडली होती. त्यानंतर योगेशचा षटकार ही भागीदारी सुद्धा पाहायला मिळाली. या सामन्यातील सगळ्यात मोठी भागीदारी 22 धावांची या 9व्या विकेटसाठी. 46 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात या इनिंगची सांगता करणारे शेवटचे 4 चेंडू बाकी. आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये
संकेत पाटील स्ट्रायकर्स एंडला आहेत, ऋतांश पाटील नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. साहिल लोंगलेच्या खात्यात विकेट जाते. 2 चेंडूचा खेळ संपलाय, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया शेवटच्या 4 बॉल्सवर नेमकं 50 ओलांडली जाते का, साठीचं स्वप्न पूर्ण केलं जातंय का. वेगवेगळे प्रश्न आहेत, उत्तरं देखील वेगवेगळी आहेत आणि ती उत्तरं आपण पाहूया कुठला संघ शोधतोय. या अगोदर गोलंदाजींनी चांगलीच कामगिरी केलेली आहे. प्लेस करायचाय, स्ट्राईक रोटेट करायचे, बॅट स्विंग चांगली होती, पायांची स्ट्राईड मोठी होती, पण डॉट बॉल. संकेत स्ट्रायकर यांच्या दिशेने. हा कसला आहे संकेत? हा संकेत असेल मिलनाचा, हा संकेत असेल विरहाचा, हा संकेत असेल विजयाचा, की हा संकेत असेल पराभवाचा. शेवटची जोडी मैदानावर. मालवणी भाषेत मनीष का बियाचो कोंबो म्हटलं जातं. आता बियाचो कोंबो म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागेल. शेवटची इनिंग, शेवटच्या षटकाची गोलंदाजी, शेवटचे 3 चेंडू बाकी आणि मैदानावर शेवटची जोडी. 46 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटची जोडी. संकेत पाटील स्वतः कट बॉलर्स आहेत आणि त्यामुळे बॉलर असल्यामुळे त्या गोष्टींचा अभ्यास त्यांच्याकडे आहे की बॉल कसा कट करायचा, रायटी बॅटरला कसं आपल्या जाळ्यात अडकवायचं. पण आता जाळ्यात अडकतायत ते म्हणजेच बॅटर. तर व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमने रेफरल घेतलाय. बॅटिंग टीमने घेतलेला रेफरल व्हाईट बॉल साठी पंचांचा इशारा येतोय. फेअर डिलिव्हरी आणि त्यानंतर बॅटिंग टीम कडून ऋतांशू पाटील. 11 चेंडू 16 धावा ही ऋतांशूची कामगिरी. खूप चांगली कामगिरी ऋतांशूची, कारण इतर सगळ्या फलंदाजांनी निराशा केली. कोणताही बॅटर डबल फिगर गाठू शकला नाही. त्या ठिकाणी कर्णधाराच्या या 16 धावा खूपच महत्वाच्या. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा येतो इशारा आणि हा इशारा सुद्धा येणं अगदी ठरलेलं होतं. ऋतांशूने जणू काय हा एक रिव्ह्यू आपल्याकडे आहे, घरी जाऊन काय त्याचा लोणचा घालू गावाचा नाही, आणि त्यामुळे जाता जाता वापरलेला हा रिव्ह्यू. दोन्ही संघांचे रिव्ह्यू संपलेले आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला या शेवटच्या षटकातला आणि शेवटचे 2 बॉल्स बाकी. स्ट्रायकर एंडला संकेत, ऋतांशू अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला. वाट पाहतायत की मला संधी नेमकी कधी मिळेल, पण काय गोलंदाजी साहिलची पाहायला मिळते. फलंदाजांना मनातला फटका मैदानात आणता येत नाहीये. बॅक टू बॅक डॉट बॉल्स. मुंबईच्या भाषेत ज्याला लटकावणं म्हटलं जातं, ज्याप्रमाणे अमुवाशेला कोकणामध्ये लिंबू मिरची दारावर लटकवली जाते, अगदी तसाच गोलंदाज बॅटरला लटकावतोय. धावसंख्या स्थिरावते. 46 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात आणि इनिंगची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू घेऊन साहिल बॉलिंग मार्कवर. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, बॉल पोहोचतोय तो म्हणजेच डीप कव्हरला. तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातो आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 48 धावा 9 गडी बाद. 48 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावांचं लक्ष असेल. आपण पाहतोय ही पहिली सेमीफायनल सिंधुदुर्ग जिल्ह्याची, या सिंधू भूमीची, तळ कोकणाची ही मानाची स्पर्धा. हॅलो. आपल्या स्पर्धेदरम्यान आपल्या मिडबावचे सुपुत्र आणि रवींद्र फाटक साहेबांचे बंधू राजेंद्र फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे अध्यक्ष श्री भाईनर यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन राजेंद्र फाटक साहेबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद फाटक साहेब, आपण या ठिकाणी आलात. तसा त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय प्रकाश राणे जे अर्बन बँकेचे संचालक आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. अध्यक्ष श्री भाईनर यांना विनंती करते की आपण राणे साहेबांचा, प्रकाश राणे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चला, समालोचन कक्षामध्ये पुढील डावामध्ये ऐकणार आहोत आवाज ज्यांचा आज वाढदिवस आहे, मिस्टर IPL कुणाल दाते सर, आणि सोबत असतील कोकण रत्न मिस्टर अमोल जमदाडे सर. हॅलो. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री संदीप साटम जे भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत. आमच्या प्रतिष्ठानवर खास प्रेम करणारी व्यक्ती आहे ती. त्यांचं सुद्धा आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत.
हॅलो, या ठिकाणी प्रकाश राणे जे अर्बन बँकेचे संचालक आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. अर्बन बँक संचालक श्री प्रकाश राणे. धन्यवाद राणे सर, आपण या ठिकाणी आलात. यानंतर सन्माननीय श्री संदीप साटम साहेब जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आहेत आणि प्रतिष्ठानशी गेली कित्येक वर्ष जोडले गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मान करत आहोत. अध्यक्ष श्री भाईनरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. संदीप साटम साहेब जे प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमात आम्हाला सहकार्य करत असतात, पाठिंबा देत असतात आणि प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी आमच्या प्रतिष्ठानच्या सोबत असतात. धन्यवाद साटम साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपले प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार. हॅलो, याचप्रमाणे श्री काका केसरकर उद्योजक आहेत. द्वारका नगरी या मोठ्या प्रोजेक्टचे मालक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे सुपुत्र राजेंद्र फाटक साहेबांना विनंती करते की आपण काका केसरकर साहेबांचा या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे. काका केसरकर साहेब जे द्वारका नगरीचे मालक आहेत, आपल्या मिडगाव गावामध्ये त्यांचं एक पेट्रोल पंप सुद्धा आहे. असे सन्माननीय श्री काका केसरकर साहेब आमच्या प्रतिष्ठानशी विविध मार्गाने जोडले गेलेले आहेत. त्यांचा एक छोटासा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. प्रतिष्ठानच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन राजेंद्र फाटक साहेब जे मिडगाव गावचे सुपुत्र आहेत, रवींद्र फाटक साहेबांचे बंधू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण काका केसरकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. धन्यवाद केसरकर साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपले मनपूर्वक आभार. हॅलो चिक. धन्यवाद मनीष पाटील सर, धन्यवाद बादल चौधरी. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला नमन करत येथील स्थान देवता, इष्ट देवता आणि ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होत रामेश्वर प्रतिष्ठान मिडगाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्पर्धेची आजची शेवटची रात्र, 5वी रात्र. पहिला उपांत्य फेरीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. AK स्पोर्ट वरवडे त्याने नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग केली आहे. अवधूत स्पोर्ट कणकवली प्रथमतः बॅटिंग करत असताना 48 धावा फलकावरती आहेत. हॅलो, आपल्या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री संजय मालणकर साहेब, सन्माननीय श्री साई ओटवकर आणि डॉक्टर चंद्रकांत पुरळकर हे सर्व मान्यवर खास कणकवलीहून आपल्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. सन्माननीय श्री मालणकर साहेब, ओटवकर साहेब आणि डॉक्टर पुरळकर, मी मनोहर मयेकर गुरुजी यांना विनंती करते की आपण या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सन्माननीय श्री मयेकर गुरुजी यांच्या शुभ हस्ते आपण या सर्व मान्यवरांचे स्वागत करत आहोत. थँक्यू. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बंटी बद्रिकेच्या साथीला ओमी केने मैदानामध्ये दाखल झालेत. डावाची सुरुवात करायची आहे. 49चं लक्ष्य आहे. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा फलकावरती. सुरुवातीला अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या अवधूत तळगावकर यांच्या मालकीचा संघ, AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम अचित कदम यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ मालकांना आणि त्यांच्या खेळाडूंना या सामन्यासाठी पुन्हा एकदा आपण खूप साऱ्या शुभेच्छा कळवूयात. रामेश्वर प्रतिष्ठान मिडगावच्या वतीने प्रेक्षकांची गर्दी आता मात्र वाढते आहे. शेवटची रात्र कोणत्या संघासाठी गोड होईल ते पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत. 8 षटकांची मर्यादित लढत, 48 चेंडू, 49 धावा. अगदी सोपं समीकरण आहे, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही आव्हान सोपं नसतं. तुम्हाला मेहनत करावीच लागेल. वाट बघतोय रिक्षावाला फेम प्रसिद्ध सिने अभिनेत्री मानसी नाईक लवकरच आपल्या अगदी थोड्याच वेळात आपल्या क्रीडांगणावर दाखल होणार आहेत. मानसी नाईक, वाट बघतोय रिक्षावाला फेम लवकरच आपल्या ग्रीन पार्क स्टेडियमवर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. प्रसिद्ध सिने अभिनेत्री मानसी नाईक या देखील काही क्षणांमध्येच या ठिकाणी उपस्थित होणार आहेत.
वाट बघतोय रिक्षावाला हे गाजलेलं प्रसिद्ध गाणं, प्रसिद्ध नृत्यांगणा म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. अनेक चित्रपटांमधून आपण त्यांना पाहिलंय. आज पाहणार आहोत प्रत्यक्ष मैदानावरती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून ग्रीन पार्क स्टेडियमवरती त्यांचं देखील आगमन होईल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देखील काहीच वेळामध्ये उपस्थित होतील. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बंटी बद्रिकेच्या साथीला ओमी केने मैदानामध्ये आले आहेत. खातं ओपन करण्यासाठी दोन्ही बॅटर तयार आहेत आणि यांच्या आक्रमकतेला शमवण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती विकी पुजारी, मॅन फ्रॉम कोल्हापूर, विकी गोलंदाजीसाठी तयार झालेत. पहिला बॉल विकी यांचा, अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक. धावा कमी आहेत त्यामुळे विकेट मिळवावी लागतील. मात्र मागच्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली बंटी बद्रिके यांनी, 35 धावांची. चांगला बॉल फिरवलाय, बाहेर कट केलंय. चेंडू चाललाय गलीमध्ये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. एकरी धावेने खातं ओपन केले बंटी बद्रिके यांनी. चांगला होईल अमोल हा सामना आणि नक्कीच चर्चा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची, चर्चा आहे याही बाईकची. पाहूया आज या बाईकवर कुठला खेळाडू स्वार होतोय, विराजमान होतोय. मालिकावीरासाठी ही बाईक दिली जाणार आहे आणि ज्या पद्धतीने टार्गेट सेट झालंय, काल देखील आपण पाहिलं छोट्या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना नाकी 9 आले फलंदाजी करणाऱ्या टीमच्या. आणि मला असं वाटतंय की हाही सामना जो सेमीफायनलचा दोन्ही टीमवर दबाव समान असल्यामुळे हाही सामना कमालीचा रंगेल. ओमी किनी स्ट्राईकला, चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळ आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. दोन्ही बॅटरने आतापर्यंत 1-1 धावा बनवलेत. टीमची धावसंख्या आहे फलकावरती बिनबाद 2. पाठलाग चाललाय मैदानामध्ये 49चा. आणि त्याचमुळे अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. आल्या कोणताही फलंदाज डायरेक्ट अटॅक करत नाहीये. विकीच्या विरुद्ध सध्या तरी आपण पाहतोय बंटी बद्रिकेने देखील सिंगल घेतली, त्याच्यानंतर ओमी केरीने देखील सिंगल घेतली. पहिल्या 2 बॉल नंतर 2 धावा. रिवर्सचा इथे प्रयत्न केला आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर डॉट बॉल घेतलाय. विकी पुजारी देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याच्याकडे देखील अनेक चांगले बॉल आहेत. स्टॉक बॉलचा देखील तो चांगला वापर करतो आणि ज्या पद्धतीने टार्गेट सेट झालाय, मजा येईल या मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅचेस, हाय व्होल्टेज आणि आता ही क्रीडानगरी, हे ग्रीन पार्क स्टेडियम हळूहळू फुलतंय, खुलतंय. प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवले बॉडी लाईनच्या बाहेर. ये लगा आरपीएम, सिक्सर. पद्धतीमध्ये शिमग्याक शबय देत आहेत. अगदी तसा बॉल, फुल टॉस आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे झाडू शॉट, स्वीप शॉट आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 8. बंटी बद्रिके नाही सोडणार असे बॉल. विकीवर आता दबाव आहे. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल, पंचांनी व्हाईट बॉल कळवलाय. खूप बाहेर टाकला गेला आणि एक मोठा फटका आल्यानंतर थोडंसं प्रेशर देखील आहे विकी यांच्यावरती. अमोल हा दबाव आहे. मी मगाशीच उल्लेख केला की कुठेतरी आता वाचण्याचा प्रयत्न आहे बॅटर पासून, कारण त्याला माहितीये एक षटकार आलाय आणि यानंतरच्या मॅच मध्ये अनेक स्टार खेळाडू आपल्याला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याची चर्चा होईल. परंतु इथे व्हाईट बॉल सह टीमची धावसंख्या 9 आहे. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती विकी पुजारी तयार. समोरच्या दिशेने खेळायचं क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफला धाव येणार नाहीये. टिंब चेंडू पाहायला मिळालाय. थोडेसे संघर्ष करतात स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बंटी बद्रिके. टीमची धावसंख्या आहे फक्त 9. चांगली गोलंदाजी. आता चांगलं कमबॅक मी म्हणेन. एकेरी दुहेरी धावा येणं गरजेचं आहे. येतात देखील. त्यातल्या त्यात मध्ये एक षटकार मारला, त्याच्यानंतर काही डॉट बॉल. तो डॉट बॉल दबाव बनवू शकतो बॅटिंग करणाऱ्या साईडवर, बॅटर्सवर. कारण आताचं जे क्रिकेट आहे बदललंय. बदलाचे वारे क्रिकेटमध्ये जोमाने वाहू लागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये वेगाने धावा करण्यासाठी खेळाडू जाणले जातात. ऑन साइडला दिशा दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान नेल्सन आकडा आता इथे पूर्ण होईल. टीमची धावसंख्या 11. पहिले षटक संपलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे AK स्पोर्ट्सची विकेट गेलेली नाहीये. टार्गेट या मॅच मध्ये आता 42 बॉलचा खेळ शिल्लक आणि 42 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 38. पहिल्याच षटकात थोडासा संघर्ष पाहायला मिळाला
आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा पाहण्यासाठी असंख्य प्रेक्षक देखील आलेत. स्क्रीनवरती आपण पाहतो 8 षटकांची लढत आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून सगळ्यात मोठी जिल्ह्यामधली डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या महिला भगिनी देखील प्रेक्षक गॅलरीमध्ये आहेत, मुख्य व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला. कारण अभिनेत्री मानसी नाईक यांचं देखील आगमन होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचं आहे, त्यांना भेटायचं आहे आणि त्या गोड आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायच्या आहेत, मोबाईलमध्ये फोटो घ्यायचे आहेत आणि त्यासाठी प्रचंड गर्दी होते. सेमीफायनलचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सामन्यातील दुसरं षटक मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार झालेत. संकेत पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत. संकासूर आलाय ग्राउंडच्या आतमध्ये. ही आपली परंपरा आहे. ही परंपरा सातत्याने कोकणामध्ये जोपासली जाते आणि काय प्रचंड रील्स व्हायरल होत असतात. कोकणचा शिमगा, कोकण म्हणजे स्वर्ग, कोकणात आल्यानंतर ती एक वेगळी मजा आणि सध्या या क्रिकेटचा आनंद सगळेजण लुटतायत. 7वं पर्व आहे. रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. दर्जेदार अशी स्पर्धा. पहिलं षटक संपलंय, सेकंड ओव्हरचा खेळ सुरू झालाय. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय. कोणताही मोठा फटका येत नाहीये. धावांसाठी थोडंसं स्ट्रगल करतायत दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डाव्या उजव्या हाताची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज देखील तयार झालेत. व्यक्तिगत कुड्यातलं दुसरं षटक. संकेत गोलंदाजी मार्कवरती आहेत. स्ट्रायकिंग येईल डावखुरे बॅटर ओमी केनी तयार झालेत. फुल टॉस बॅटवरती घेतला. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला फेकी देखील झाली आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाहीये. 2 डॉट बॉल आतापर्यंत घेतलेत. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती संकेत पाटील. नक्कीच या डॉट बॉलने दबाव येईल, दबाव येतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू केली आहे संकेत पाटीलने. मुरबी गावचा खेळाडू आहे, पनवेल तालुक्यातील आणि एक नामांकित गोलंदाज आहे. चांगला फिरकीपटू आहे. पहिले दोन्ही बॉल चांगले वळवलेत. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. रिव्हर्सचा इथे प्रयत्न केला आणि त्या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय. वाय काय गोलंदाजी झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी इथे करत असताना आपण पाहतोय संकेत पाटीलला. 3 चांगले बॉल, 3 चांगल्या टप्प्यावरचे बॉल. वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी सध्या सुरू आहे. चांगलं कमबॅक होत आहे. सातत्याने डॉट बॉल येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक. हा संकासूर सध्या शिमगा चालू आहे. होळीचा मोठा सण आपल्या कोकणामधला चालू आहे आणि संकासूर त्यासाठीच आपल्याला इथे नाचताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्यात गॅप खूप मोठा आहे आणि हा गॅप चौकाराने पूर्ण केलाय. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. रामेश्वर प्रतिष्ठान चौकार. संकासूर इलो बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. आणि ही परंपरा आहे, ही संस्कृती आहे, ती सातत्याने कोकणात जोपासली जाते. स्वागत आहे आपले. चौकार आणि 15 धावा फलकावरती आहेत. एकमेव खरा बॉल फुल टॉस होता आणि त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 15 वरती धावसंख्या थांबली आहे. त्यानंतर डॉट बॉल देखील टाकलाय संकेत पाटील यांनी. चांगला ऑफ ब्रेक, ज्या पद्धतीने पकडून तो ऑफ ब्रेक टाकतोय लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध आणि त्यातल्या त्यात पडल्यानंतर तो लेग कटर होतोय लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध, बाहेर निघतोय. त्याच्यामुळे तो दबाव बनलाय. परंतु एक चौकार आला, तो डाऊन दी ग्राउंड मारला होता फलंदाज ओमी केरीने. जे सर्वात सुरक्षित क्षेत्र मानलं जातं क्रिकेटच्या दुनियेमधलं ओव्हर द बॉलर हे डोक्यावरून गोलंदाजाच्या, तिथे त्याने त्या 4 धावा वसूल केल्यात. AK स्पोर्ट्सची धावसंख्या 15. या मॅच मध्ये टार्गेट आहे 49. 49 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 15 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम असा सामना रंगलाय. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी दोन्ही समांतर केले. चेंडू अवांतर आहे आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा ओळखलं जातं तो व्हाईट बॉल. जास्त फिरला हा बॉल. सातत्याने ऑफ ब्रेक टाकत होता. आता कुठेतरी रॉंग वन टाकायचा होता, बाहेर काढायचा होता लेफ्टी बॅटरला त्याच्या मागे, परंतु इथे ते पाहायला मिळालेलं नाहीये. जास्त बाहेर निघाला. रामेश्वर प्रतिष्ठानचे हे सर्व सहकारी मित्र. यावेळेला आडव्या बॅटने खेळले, हुक केले आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. बाय हुक बाय कुक. चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. कडक हुक शॉट, धावा केल्यात बुक, धावा येतात 6. हा सबस्क्रायबर मीटर 70-70 स्पोर्ट्सचा शिमगा सध्या कोकणात सुरू आहे आणि कोकणातल्या प्रेक्षकांना नम्र निवेदन, नम्र विनंती आहे. सेव्हन्टी स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा. हे आपलं हक्काचं चॅनल आहे. या चॅनलवर तुम्हाला अनेक स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. थोड्याच दिवसामध्ये सुप्रीमो ट्रॉफी देखील एक मोठी स्पर्धा येते आणि आदरणीय संजय पोतनीस साहेब यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. ऍडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या वतीने देखील शुभेच्छा आहेत. सुप्रीमो ट्रॉफीचं आयोजन 11वं पर्व आहे. यातच सर्व आहे. 9 ते 13 एप्रिलला एअर इंडिया ग्राउंड कलिना येथे ही स्पर्धा पाहायला विसरू नका. मुंबईमधली आणि त्यातल्या त्यात भारतातली एक आणखीन अग्रमानांकित स्पर्धा तुमच्या भेटीला येते 11व्या हंगामामध्ये. परंतु कौतुक व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने ओमी बरसलाय, मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बॉलवर तुटून पडलाय. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्यात 22. 11चा पाडा सध्या बोलला जातोय. 36 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 36 बॉलमध्ये अमोल 27 धावा करायचे आहेत. 8 षटकांची मर्यादित लढत. सुरुवातीला बॅटिंग करत असताना अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने फक्त 48 धावा फलकावरती लावल्या आणि 49 धावांच्या उत्तरामध्ये AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचा धावफलक रंपंपम धावायला लागलाय. स्क्रीनवरती पाहतो आपण कुणाल दाते मिस्टर IPL कॉमेंटेटर आहेत आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे. खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत अनेक वेगवेगळ्या भागांमधून. एकदा जोरदार टाळ्यांचा आपण कडकडाट करूयात. मिस्टर कुणाल दाते सरांचा आज वाढदिवस आहे आणि उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा. डब्याचा बॉल आणि त्या बॉल मागे लावली आहे प्रचंड ताकद. चेंडू बॉर्डलाईनच्या बाहेर फरार. RPM षटकार. थँक्यू. लेग ब्रेक बॉल होता, लवकर पिक केला, टिक केला बॅटने, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वा काय फटका होता. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिड विकेटला पुल करत असताना बॉलला गुल केलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. विकी यांचा याही वेळेला टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलवरती ही मोठा फटका आलाय. जबरदस्त फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते बंटी बद्रिकेचा झंझावात. बंटी वाजवतोय खतऱ्याची घंटी. ज्या पद्धतीने त्याच्या पॅट मधून धावा येतात, सातत्याने लेग ब्रेक बॉल त्याच्या विरुद्ध टाकले जातात आणि जसा लेग कटर फिरतोय तसा तो देखील फिरतोय आणि बॉलला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आतापर्यंत ज्या वेळेला इंस्टाग्रामवर संकासूर यांच्या रील यायच्या त्यावेळेला मला असं वाटायचं की नक्कीच आपण यांना कधीतरी जवळून पाहिलं पाहिजे आणि आज त्यांना पाहायची संधी मिळाली या कोकण क्रिकेटच्या आणखीन एक नामांकित स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने नक्कीच मी शैलेश लोके, राजश्री पवार मॅडम, नरेश साहेबांचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. जे अध्यक्षताने पहा या ज्या रील्स आहेत अशाच प्रचंड व्हायरल होत असतात. चांगला बॉल परंतु आता इथे लॉंग स्टॉपला जाईल. बाउंड्री लाईनच्या दिशेने हात लागलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने पार जाईल. बायचा इशारा. हा येतोय चौकार. चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी फक्त 11ची गरज आहे. 33 चेंडू 11 धावा. टीमची धावसंख्या 38 झाली आहे. विकी तयार, बॅटर तयार. चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. आली आहे विकेट. बंटी बद्रिके आउट. मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. प्रसिद्ध नृत्यांगणा म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. त्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालेल्या आहेत. प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. मानसी नाईक प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री. मानसी नाईक यांचे इथे आगमन झालेलं आहे. प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री
धगधग गर्ल म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि अनेक मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे हे व्यक्तिमत्व आहे मानसी नाईक. आपलं सहर्ष स्वागत. मराठी अभिनेत्री नर्तकी देखील ते आहेत आणि खूप सुंदर असं नृत्य ते सातत्याने करत असतात आणि त्यांच्याही या संपूर्ण करिअरची दूरचित्रवाणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनय केलेले आहेत. अभिनयाबरोबर नृत्य देखील त्या खूप चांगल्या करतात. 2007 मध्ये पहिला चित्रपट त्यांचा आला होता जबरदस्त. मराठी चित्रपटसृष्टीच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर ETV मराठी दूरचित्रवाणीवरून प्रसारित होणाऱ्या 4 दिवस सासूचे या मुख्य मालिकेमध्ये मुख्य नायिकेचं काम मानसी नाईक यांनी साकारलेलं आहे. सामना चालूच ठेवायचा आहे. यावेळेला उडवले चेंडू बॉर्डरलाइनच्या बाहेर. इससे बढ़िया स्वागत मानसी नाईक मैडम, आपका और क्या हो सकता है. छक्के के साथ किया है, बढ़िया स्वागत. एक्झॅक्ट. कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता 2007 मध्ये जसं त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला जबरदस्त या चित्रपटाद्वारे आणि त्यांचं जबरदस्त स्वागत या क्रीडा नगरीमध्ये केलं जाते. आपलं सहर्ष स्वागत आहे. राजश्री पवार लोके मॅडम तिथे त्यांचं स्वागत करतात. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ETV मराठी दूरचित्रवाणीवरून प्रसारित होणाऱ्या 4 दिवस सासूचे याही कार्यक्रमामध्ये मुख्य नायिकेची भूमिका त्यांनी साकारलेली होती. वाट बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या गीतांसाठी एक वेगळीच ओळख त्यांची निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानसी नाईक खऱ्या अर्थाने एक परी आणि एक अप्सरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सगळ्यात सुंदर गोष्ट त्यांच्याकडे जर पाहिली तर त्यांचे ते डोळे आहेत, त्यांचे ते नयन आहेत आणि त्याच्यामध्ये सगळेच जण घायल होतात ज्यावेळेला त्या इथे उपस्थित आलेल्या आहेत, झालेल्या आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. येवा कोकण आपलाच असा आपलं स्वागत आहे. मानसीताई नाईक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मिडभावच्या नगरीमध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञान शाखेमध्ये पदवी देखील घेतली आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे सुरू होईल. जबरदस्त. फक्त लढ माना, 4 दिवस सासूचे, चला हवा येऊ द्या, अशा अनेक कार्यक्रमामध्ये त्या देखील झळकताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आज रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने मानसीताई नाईक आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या क्रिकेटच्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये. सिंधुदुर्ग तळ कोकणातील सर्वात जास्त पारितोषिक असलेल्या या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. कोकणकरांनो, स्वागतासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फुल टॉस बॉल आणि त्या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस. चेंडू सीमारेषा पलीकडे. मॅच संपली आहे, सामना जिंकलाय. 4ची आवश्यकता होती. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि हा सामना जिंकलाय. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमने पराभूत केलंय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला. फक्त 4ची आवश्यकता असतानाच एक जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. सामना संपवलाय. मॅरेथॉन खेळी आपल्याला पाहायला मिळाली. लक्ष खूप छोटं होतं आणि पहिल्या सेमीफायनलच्या लढतीची सांगता देखील झाली आहे.